आरक्षण नाही, अरे आम्हाला आरक्षण देऊन काय आम्हाला भांडण बनवतो, तू मला अजिबात आमच्याविषयी बोलायचं नाही. आणि तेच लोक आरक्षण मागत होते. मी त्यांच्या पोराला म्हणलो, त्या शिवराय पंडितच्या पोराला म्हणालो, तुझा बाप मला शिवाय देत होता, तू आता आरक्षण मागू लागला. तुझं म्हणलो अभिनंदन म्हणलो, तू आरक्षण मागू लागला. आता कळालं तू शूद्र आहे म्हणून, आता कळालं तू बॅकवर्ड आहे म्हणून, आता तू म्हणू लागला बॅकवर्ड आहे म्हणून. हे तुला कळालं, आम्ही चिंतलो. आमची थोडी प्रगती झाली मंडळमुळे, मंडळमुळे आमची थोडी प्रगती झाली की तुमच्या डोळ्यामध्ये सलू लागलं. आमचा साई समाजाचा, आमचा कुंभार समाजाचा, आमचा सुतार समाजाचा, आमचा धार्मिक समाजाचा सरपंच झाला. झेंड्यावरला तुम्ही त्या ठिकाणी विरोध करू लागले. खेड्यापाड्यामध्ये पंचायत समितीचा सभापती झाला, तर त्याला तुम्ही त्या ठिकाणी विरोध करू लागले. त्याच्यावर बहिष्कार टाकवला धार्मिक समाजाच्या एका मुलावर. तेवढ्या तालुक्यामध्ये तो त्या ठिकाणी निवडून आला. त्याला ST ना त्या ठिकाणी साथ दिली आणि साथ दिली. तिथला ग्रामपंचायत सरपंच झाला. तर नाभिक समाजावर बहिष्कार टाकला. तिथल्या नाभिक समाजाच्या दुकानावर गाडीच करायची नाही असा निर्णय घेतला. काय जळगाव जिल्ह्यामध्ये आमचं ऐकत नाही, म्हणजे लग्नाचं आमंत्रण नाभिक समाजाने दिलं पाहिजे. अरे आम्ही माणसावर किती सर्जामशाही झाली होती, किती सर्जामशाही, किती मस्ती आली होती सत्तेची, किती मस्ती आली असते होती सत्तेची. ज्या दिवशी त्यांनी आरक्षण मागितलं ना, त्याच दिवशी आम्हाला त्यांची मस्ती सगळी जिरली, लक्षात ठेवा. आणि त्या मुलांनी आमंत्रण त्या ठिकाणी दिलं नाही खेड्यापाड्यामध्ये जाऊन, तर तिथे बहिष्कार टाकला. त्यांचं दळण बंद केलं, त्यांचा किराणा बंद केला. शशिकांत चव्हाण आम्ही तिथे जाऊन आलो त्या खेड्यामध्ये. आणि त्या सांगलीला आमदार, सांगलीचा आमदार काय नाव साहेब घोरपडे, आता उभा राहायला म्हणतात करून तरी. त्याला पाहिल्यानंतर त्या घोरपडीचे कठीण करायला नाशिक गेल्या पोरगे त्याला मला अंगाची मालिश कर, ते मला नाही करत, त्याला बेदम म्हणजे ही जी आहे, ही जी काही माणसाला माणसाप्रमाणे असणारी वागणूक आहे, ही सध्याच्या थोडे आढळे झाल्यामुळं, नाही झाल्यामुळं आमच्यावर जो अन्याय अत्याचार होत होता. आणि कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही, कारण ओबीसी हा समूहवाचक शब्द आहे, सूचीवाचक शब्द आहे. शेड्यूल ओबीसी म्हणजे काय, सूची. म्हणजे मराठीत संविधानामध्ये ओबीसीला सूची म्हणतात. सूची जशी SCची सूची, STची सूची, ओबीसीची सूची. हा सूचीवाचक शब्द आहे, समूहवाचक शब्द आहे. ओबीसी हा 3744 जातीचा मिळून झालेला क्लास आहे, वर्ग आहे. ओबीसी हा समूहवाचक शब्द आहे, सूचीवाचक शब्द आहे. मराठा हा जातीवाचक शब्द आहे. बरोबर आहे? आणि मग जातीचा आणि संविधानाचा काय छत्तीचा आकडा असतो लक्षात घ्या. जातीच्या आधारावर त्या ठिकाणी आरक्षण मिळत नसतं आणि सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर तुम्ही आरक्षण देता आणि तुम्ही विस्थापित मराठीची दिशाभूल करता, चिटिंग करता. इथंच आमचं त्या ठिकाणचं म्हणजे खरं दुखणं आमचं ते पुस्तक लिहिण्यापाठीमागचं होतं, लक्षात ठेवा. हे वास्तव लोक विस्थापित मराठ्यांना कळायला पाहिजे की आमची किती फसवणूक केली या स्वतंत्र देशामध्ये, आमची किती फसवणूक झाली हे मराठ्यांना सुद्धा कळायला पाहिजे होतं. काय म्हणतो शरद पवार बघा, मराठा समाजातले प्रस्थापित असणारे राजकीय पुढारी, मराठा समाजामध्ये प्रस्थापित असलेले जजनी काय बोलत होते. मी त्या पुस्तकात सगळ्यांचं दिलेलं म्हणून. शरद पवार म्हणाले मराठ्यांना आरक्षण आर्थिक निकषावर द्यावं. शरद पवार किती दिवस राहिला CM महाराष्ट्राचे, तुम्ही किती दिवस राहिले आणि अरे तुम्ही बोलत नाही, तुम्ही किती दिवस राहिले. अरे कोणत्या घटनेमध्ये आर्थिक निकषावर आरक्षण देता येतं? बात झालं ना, चुत्या बनवायचं आम्हाला, मूर्ख बनायचं बाबा झालं ना. अरे ते विस्थापित मराठी सुद्धा आमचे भाऊ आहेत ना, त्यांचं दुःख आणि आमचं दुःख एकच आहे ना. आम्ही समदुःखी लोक आहोत ना, विस्थापित मराठी, आम्ही सुद्धा विस्थापितच आहोत. आम्ही सुद्धा समदुःखी आणि समविचारी एका विचाराचे मानतो. आणि किती मूर्ख बनवतात तुम्ही. अरे तुम्ही पुढे या, तुमच्या बंधाला किंमत असते, विश्वास ठेवता तुमच्या लोकांवर, तुमच्या खांद्यावर मान ठेवतो समाज आणि जातीसाठी मान्य करून तुम्हाला निवडून देतो रे. आणि मग असा जर मराठा समाजाचा एक जर नेता मोठा जर असं म्हणत असेल तर किती दुर्दैवी आहे हे कपत नाही. माझ्यासारख्या काही कसं कपत नाही. त्या भावना कुठं व्यक्त करायच्या, कुठं डायरेक्ट मिळतं आम्हाला. म्हणजे पुस्तक माझं डायरेक्टच आहे, माझं विचार या विचारातून माझी भावना व्यक्त करण्यासाठी. कारण
ना, मी गेल्यानंतर सुद्धा हे पुस्तक वाचतील लोक. ही माझी असिस्ट आहे. किती फसवणूक, किती काय बोलतात हे लोक. काय बोलतो तो बी एन देशमुख रिटायर झाला त्याचे ओबीसीची संख्या म्हणजे 52% आहे कशावरून. अरे बापरे, म्हणजे जज राहिलेला आज या मंडल कमिशननी सर्वे केला आणि सर्वे करून सांगितलं ना या देशामध्ये यांची संख्या एवढी आहे, तरी बी एन देशमुख तसा म्हणतो म्हणजे काय होतो, सपोर्ट मिळतो ना. जर जजेस तसा म्हणत असेल तर सपोर्ट मिळतो. आणि काय म्हणतो त्याच्यानंतर, आता त्याला उलट प्रश्न आम्ही विचारतो की 32% मराठीची संख्या कुठून आली रे बाबा, कशी आली. तुम्ही 52% ओबीसी संख्या कशावरून, आणि मग आम्ही तुम्हाला उलट प्रश्न जर विचारला बी एन देशमुख साहेब, तुम्ही रिटायर केला, तुम्ही जबाबदारीने बोललं पाहिजे. वाईट वाटतं मला, ही कुठून भावना आम्ही व्यक्त करायच्या. या भावना आम्ही कुठून व्यक्त करायच्या, तर या पुस्तकातून आम्ही व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 32% कसे आहे, मराठी 32%, ओबीसी 52%, किती झाले, 84 झाले. म्हणजे हे 84%, 52% ओबीसी, त्यानंतर 32% मराठा आणि एसटी एससी 22.5%. बघा किती झाले. अरे मग हे जर 100च्या पुढे जात असेल तर मग या देशातला मुस्लिम कुठे गेला, या देशातला ब्राह्मण कुठे गेला, या देशातला कायस्थ कुठे गेला, जैन कुठे गेला, ख्रिश्चन कुठे गेला, पारशी कुठे गेला. हे देशात राहतात का ते लोक. किती मूर्ख बनवतात आम्हाला. तू मिळून देशमुख, तुम्ही जय आहात, तुम्ही असे जजमेंट दिले का लोकांना आयुष्यावर. याचं दुःख होतं आम्हाला, दुःख होतं. माझ्यासाठी कार्यक्रमाला दुःख होतं की किती स्टेटमेंट हे करतात तुम्ही पेपरमधून, प्रेसमधून. तुमच्या पुस्तकामध्ये त्याला बी एन देशमुख असं बोलतो आणि छगन भुजबळ काय बोलतात, आमचे दादा जाऊ देतील मराठी, आमचे छगन भुजबळ काय म्हणायचे, द्या त्यांना 27%ला धक्का न मारता द्या. काय मी तर उलट म्हणतो की 27% आमचे ओबीसीचे, आणि त्यांना किती दिले 16 आणि आधी 5, किती झाले असते 48%. 48% ओबीसीच्या खाली जर रिझर्वेशन दिलं असतं आम्हालाही काही वाटा मिळाला असतं, कंबाईन जर दिला असतं काऊ चव्हाण साहेब. म्हणजे 27%च्या पर्सेंटेज मध्ये वाढ झाली असते ना. 27% सोडून तुम्ही द्या, दिलं मग 16%. आता काय बोलत नाही. आता 27 आणि 16 आणि 5 48% मिळाला असतं ना ओबीसीला, त्यात आमचा वाटा मिळाला असता ना. मग आता कोल्हापूरच्या गादीवर छत्रपती संभाजीराजे बसलेले आहेत, त्यांचं स्टेटमेंट काय, त्यांचं स्टेटमेंट शाहू महाराज 25 जूनला आम्ही इथंच सभा घेतली होती, बरोबर आहे, 25 जूनला, आणि पूर्व संध्येला त्या ठिकाणी मराठा आरक्षण लागू झालं. संभाजीराजे काय म्हणाले, आता आहेत गादीवरते, शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिलं म्हणाले, आणि त्या शाहू महाराजांच्या मराठ्यांना आरक्षणचे 16% मिळालं. त्याला मी म्हणजे अभिनंदन करतो सरकारचं, असं स्टेटमेंट. आणि शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिलं. राजे तुम्ही आता गादीवर बसलेले आहात, शाहू महाराज मराठ्याचे जरी असले तरी शाहू महाराजांनी 50% सर्वांना दिलं होतं, फक्त मराठ्यांना वेगळं काही काढून दिलं नव्हतं. आता सांगितलं कुणीतरी 360 जातींना 27% आरक्षण आणि एका जातीला 16% आरक्षण. विच इज सोशल इक्वॅलिटी. इज इट सोशल इक्वॅलिटी? नो. हा सामाजिक सरासर अन्याय आहे. हे शाहू महाराज खरंच जिवंत असले असते ना, याचं म्हणणं फोडलं असतं. म्हणजे असा भेद असणारा त्या ठिकाणी म्हणजे स्टेटमेंट करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काय म्हणाले, माजी मुख्यमंत्री, इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि मी जर राहिला असतो ना मी दिला असतो. राजकीय स्टेटमेंट. या डॉक्टर साहेब तुम्हाला जायचं या. हो. तर राजकीय स्टेटमेंट त्या ठिकाणी देण्यात येतात. भेट
राजकीय स्टेटमेंट. हे सुद्धा विनोद तावडेचं हे राजकीय स्टेटमेंट आहे. आणि पुरुषोत्तम खेडेकर काय बोलले? पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की मराठ्यांचं ओबीसीकरण करणं हे सरसकट ओबीसी करणं केलं पाहिजे, हाच पर्याय. हाच पर्याय. पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात मराठ्यांचं ओबीसीकरण करणं हाच त्याच्यामधला त्या ठिकाणी पर्याय आहे. राणे कमिटीच्या बाबतीमध्ये बेकायदेशीर कमिटी निर्माण करायची, आता त्याचा उल्लेख गंगाधर धाट साहेबांनी केलाय. राणेंनी ज्यावेळेस डिक्लेरेशन केलं त्यावेळेस 15/4 आणि 16/4 चा उल्लेख केला. कारण 340च्या चाळीतून जो येतो त्याला अधिकार आहे 15/4 आणि 16/4 त्याला अधिकार. म्हणजे तसा त्या ठिकाणी दिलेलं आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी असणारं बेकायदेशीर आरक्षण आहे. काही लोक म्हणाले मराठा आणि कुणबी हे एकच आहे. आणि मराठा आणि कुणबी जर एक असतील तर आजपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणबी समाजाचा झालेला आहे का? अगदी झालाय का? तुमच्या कधी झालाय कुणबी समाजाचा? बरं जाऊ दे, झाला नाही तर रोटी बिटी वार करतात तुमच्यावर. आणि आता काय लोक परत म्हणतात की कुणबी आणि मराठा एकच आहे. अरे आतापर्यंत तुम्ही त्याच्या रोटी बिटी वार करत नाही. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी इलेक्शन आलं की आम्ही मराठा एम कार्ड त्या ठिकाणी वापरता. म्हणजे इथे आमचे अध्यक्ष होते ना ब्रिगेडियर साहेब, ते आमचेच आहेत त्या विचाराचे. हे जे आहे ना, या प्रस्थापित लोकांना कसलंच काही नसतं बरं का. समूहाचं काही देणं घेणं नसतं, काही देणं घेणं नसतं. आणि मारापल्ले कोर्ट, हायकोर्ट, औरंगाबाद खंड न्यायालयाने निकाल दिलेला 2004 ला. सुशील कुमार शिंदेने मराठा आणि कुणबी जात एकच आहे असं जी.आर. काढलं होतं. त्याचं कारण काय होतं की कोणी मराठा द्यायचे कुणबी म्हणून त्यांच्यासाठी ते त्या ठिकाणी जी.आर. काढला होता. तर त्या जी.आरच्या आधारे मारापल्लेने एक स्टेटमेंट केलेलं आहे की कुणबी आणि मराठा एक म्हणणं हा सामाजिक मूर्खपणा आहे. सामाजिक मूर्खपणा आहे. अशोक कुमार ठाकूर विरुद्ध केंद्र सरकारने निर्णय दिलेला आहे की मराठा समाज यांना राजकीय पर्याप्त प्रतिनिधित्व मिळाले असल्यामुळं त्यांना ओबीसी मध्ये घेता येत नाही. बरोबर आहे. त्याच्यात मी लिहिले आकडेवारी, आता 64 आमदार आहेत ओबीसीचे, बाकीचे सगळे मराठ्याचे आहेत. म्हणजे पर्याप्त प्रतिनिधित्व ते मिळाले. 80% साखर कारखाने आहेत, 80% बँक आहेत, डीसीची बँक आहे, ते सगळे त्यांच्या ताब्यात आहेत. आम्हाला काय म्हणायचं की जेवढे ते ताब्यात आहेत ना त्यांच्याकडे साखर कारखाने, सूतगिरण्या आहेत, शिक्षण संस्था आहेत, त्यांना मला आव्हान करायचं त्यांच्या संस्थांनी काय त्यांना की त्यांनी जास्ती कधी आहे ना ते गरीब मराठ्यांना द्या ना, साखर कारखाने द्या, वाटप करा ना. म्हणजे आरक्षण मागण्यापेक्षा आपल्या जवळच अतिरिक्त संपत्ती, अतिरिक्त असणारी सहकार क्षेत्रामधली संपत्ती आहे ती द्यायला त्यांना, गरीब मराठ्यांना का देत नाही? साखर कारखान्याचे चेअरमॅन ते, संस्था चालक ते, सत्तेचे मालक ते, ओबीसीचं पण तसंच. संस्था चालक हा सत्तेचा मालक आणि संस्था चालक हा सत्तेचा मालक आणि त्यामुळे ह्यांचं कोणीच काही करत नाही. ओबीसीचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे एखादा जर पत्रराव कदमच्या त्या ठिकाणी गेला भारतीय विद्यापीठामध्ये, माझा मित्र गेला होता, घडलेली गोष्ट सांगतो सांगलीचा. ही वेळ म्हणजे माझा मुलगा आहे तुमच्या भारतीय विद्यापीठामध्ये लावा, माझा 50,000 रुपयाचा आहे इंजिनिअरिंग साठी. मी परवा तुमच्या मतदानामध्ये सपोर्ट केला तुम्हाला, त्याच्यासाठी माती काढली, एवढं माझं काम करा. तर पत्रकार कदममध्ये पीएला भेटा, पीएला भेटला तर पत्रकार कदमने कामच केलं नाही. पीएने म्हणला मला 5 लाख रुपये पाहिजे. दुसरी आमची छगन भुजबळ नॉलेज आहे नाशिकमध्ये, ठीक आहे. या मुंबई हायकोर्टने नोटीस पाठवलेली परवा, ओबीसीच्या विद्यार्थ्यांकडून देणारी फीसपेक्षा 9 कोटी रुपये तुमच्याकडून तुम्ही जास्तीचे घेतलेले आहेत, ती का वसूल करू नये छगन भुजबळ नोटीस पाठवलेली आहे. मग हे आमचे आहेत काही लोक, म्हणजे प्रस्थापित जी मंडळी आहे ते विस्थापितांची त्या ठिकाणी काहीच काळजी करत नाही. तरी पण आम्ही या ठिकाणी पहिली मागणी केलेली आहे की जसं की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. हे आरक्षण दिलेलं आहे, हे
महाराष्ट्रामध्ये जे आर्ग्युमेंट झाले परवा आणि आता निकालाला पाहिजे हे टिकणार नाही. आणि टिकलं नाही तर मग आमच्या मराठा समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांनी जो प्रवेश घेतला साहेब त्यांचं वर्ष वाया नाही झाला, चिटिंग नाही होणार त्यांची. आज नोकरीला लागलेले गरीब मराठ्याचे मुलं विद्यार्थी नोकरीतून बाहेर फेकले जातात. जसं शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट घेतणारे लोकांना नोकरीतून काढलं परवा, 10-15 वर्षातून नोकरीतून काढलं. तसं आमच्या ह्या विस्थापित मराठ्यांचे विद्यार्थी आणि लोक हे नोकरीतून बाहेर शाळेतून बाहेर काढले जातील, म्हणजे कॉलेजमधून बाहेर काढले जातील. 1 वर्ष त्यांचं वाया जाईल. म्हणजे किती मोठा अन्याय, किती मोठी चिटिंग आहे. इथे दुःख होतं आम्हाला. हे सगळं वास्तव पुढे मांडलं पाहिजे आम्ही पुस्तकातून या, म्हणून हे वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतोय. कुठं कुठे हे चुकले आणि हे तेच ठरवू शकले नाही. कॉन्ट्रिब्युशन सर्वे केला त्यांनी. अरे तुम्ही करू शकत नाही ना. 8 दिवसामध्ये तुम्ही 7.5 लाख लोकांचा सर्वे घरी जाऊन केला कसा, त्याची कसा केला, 12 तासात किती लोक तपासले हे सगळं दिलं गेलं. हे सगळं खोटं. राणेने 902 पानाचं अहवाल दिला म्हणतात, हे सगळं खोटं. ही खोटी बतावली. त्यांना हे खोटं नाटक करून त्यांना आरक्षण द्यायचं होतं आणि ही दिशाभूल करायची होती. आणि द्यायचं तर तुम्हाला कायदेशीर द्या ना. त्याची पण कमिटीचा अहवाल सांगितलं ना, रेडिओने सांगितलं, त्यांच्या समाजाच्या लोकांनी सांगितलं. काय म्हणतात नेचिपन? मी ते नेचिपनचे अहवाल त्यामध्ये छापलेला आहे. नेचिपनचा अहवाल म्हणतो की या देशामध्ये जेवढ्या जाती आहे ना तेवढ्या जातींना त्यांच्या संख्येनुसार सत्ता आणि संपत्तीमध्ये वाटा देऊन टाका, आरक्षण देऊन टाका. ब्राह्मणाची तेवढी त्यांना आरक्षण देऊन टाका, क्षत्रियाची जेवढी त्यांना तेवढं आरक्षण देऊन टाका संख्या, ओबीसीची जेवढी ओबीसीला देऊन टाका आणि मराठ्याची जेवढी मराठ्यांना तेवढं आरक्षण देऊन टाका. वादच उठला असतात. पब्लिक रिलेशन कमिटीचे चेअरमॅन आहेत त्याचे पण, आणि ते सुप्रीम कोर्टाचे म्हणजे वकील आहेत, सिनियर वकील आहेत. त्यांचा अहवाल आहे तो 2005-04 मध्ये त्यांची अपॉइंटमेंट झाली होती. त्यांनी रँडम सर्वे करून सादर केलेला 2006 मध्ये केंद्र सरकारकडे, परंतु तो अजूनही कचऱ्याच्या कुंडीत आहे. आणि ते शरद पवारच्या मनात आला असतं तर त्याची पण अहवाल स्वीकारला असतो त्यांनी. त्यांना तिथं मागणी केली असते डिमांड म्हणून, पण ती मागणी करायची नाही. अरे मग तुम्ही सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड आहात हे जर तुम्हाला सांगायचं तर जनगणनेची मागणी का नाही केली 2010ला? का नाही केली त्यांनी? जनगणना झाली असती तर दूध का दूध पाणी का पाणी उलवतात ना. तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहे का हे जनगणनेमध्ये कळालं असतं ना. आणि म्हणून धनराज दाटने हे सांगितलेलं की जात हे वास्तव आहे आणि आरक्षण हे जोखड्याचं आहे. आम्हाला हे जोखड थोडा हे पटणार नाही कोणाला. मी युपी मध्ये गेलो होतो आणि युपी मध्ये गेल्यानंतर तिथाचे ओबीसी मला वाटतं पूर्ण युपी मध्ये 1,500 ते 2,000 लोक बुद्ध होतात. बुद्ध ओबीसीचे लोक कन्व्हर्शन करतात, स्वतःहून जाऊन कलेक्टर तहसीलदारकडे जाऊन सर्टिफिकेट घेतात. मी धर्मांतर केलं आणि धर्मांतर सर्टिफिकेट केलेलं दाखवतात आणि मायनॉरिटीचं सर्टिफिकेट काढतात. मायनॉरिटीचं सर्टिफिकेट काढतात पहिल्यांदा. मी बघितलं ते जाऊन तिथं सत्यशोधक गोलमेज परिषदेला मी गेलो होतो लखनौला, तर तिथे सगळे जमलेले माडी सगळे समाजाचे लोक म्हणजे हम मुद्दे हो गए ये सर्टिफिकेट में हमारा मुद्दा का ये माइनॉरिटी का सर्टिफिकेट. बोलो माइनॉरिटी का कैसे क्या निकाले, ओबीसी का नहीं निकाले, क्या करने का ओबीसी का और क्या करने का एससी का सर्टिफिकेट, उससे ज्यादा फायदे माइनॉरिटी में है ना. हे सांगितलं आहे. म्हणजे मायनॉरिटीचे फायदे जास्त आहे म्हणून तिकडं त्या ठिकाणी प्रयोग होतो. जिथं फुलेशाह आंबेडकरांचा जन्मही नाही झाला तर मुंबईला सुरुवात नाही, त्या युपी मध्ये होतो. मग महाराष्ट्रात का हा विचार जोपासला जात नाही? म्हणजे आरक्षणाच्या माध्यमातून राजकारण करायचं नाही ना, अशा पद्धतीनं राजकारण करायचं आहे. आणि मग किती फायदे मायनॉरिटीचे. आज मुस्लिमच्या शाळा, जैनाच्या शाळा, ख्रिश्चनाच्या शाळा, ख्रिश्चनाचे कॉलेजेस हे निर्माण होते. बुद्धाचे सुद्धा कॉलेजेस मायनॉरिटीचे सर्टिफिकेट असते. म्हणजे एक तर समाजाचा असणारा फायदा होणार आहे. हा एक त्या ठिकाणचा म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमधला हा मुद्दा जो साहेबांनी जो या ठिकाणी मांडलेला आहे ते पसणारा नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये. कारण काही आमच्यातलेच काही बुद्धिजीवी लोक आहेत, आमच्यातलेच काही राजकीय पुढारी आहेत, त्यांना हे जिवंत पाहिजे, त्यांना हे जिवंत पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही काय म्हणतो की हे बहुजन समाज आहे. बहुजन हा काय की बहुजन मायनस ओबीसी म्हणजे मायनस मराठा बहुजनाचे
ओबीसीची व्याख्या पूर्ण होत नाही आणि मायनस ओबीसी बहुजनाची व्याख्या पूर्ण होत नाही. म्हणून या ठिकाणी मराठ्यांना आरक्षणच दिलं पाहिजे. शेवटचा मुद्दा या ठिकाणी मांडतो तुमच्यासमोर. मराठ्यांना का आरक्षण दिलं पाहिजे? कारण तो आरक्षण मागे होईल ना, आणि मग तो आरक्षण मागे झाल्यानंतर काय होईल? तो आंबेडकरवादी होईल ना, आणि आंबेडकरवादी झाल्यानंतर काय होईल? त्याला पाड्यामध्ये एसटी एसटीवर अन्याय करणार नाही ना, तो म्हणजे हा माझा नैसर्गिक मित्र असेल. हा हा पुढचा विचार करून आम्ही 1990लाच मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून आलो. कारण सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार बीड जिल्ह्यामध्ये होता. एक अट्रॉसिटी घेऊन गेला की 395 ची केस होती. मी ते टेप केलेले एका पीआयला घरी पाठवलेले लक्षात. म्हणजे असा प्रकार त्या ठिकाणी होतो. त्याच्यामुळे आम्ही मागणी केली होती की मराठ्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षण दिल्यानंतर बरं आता या म्हणजे भारतामध्ये दोन समूह आहेत, आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी आहे. आरक्षणवादी किती आहेत? आज किती आरक्षणवादी आहेत? त्याची आकडेवारी जर बघितली, आता मराठा पण आला आमच्याकडे. 52% आणि 22.5% होते. आता मराठाही आला. मंडळाने 16% सांगितलं नाही, मराठा 32% नाहीये. म्हणजे 74.5 आणि 16 किती झाले? 90%. बरोबर. आणि परत 5% मुस्लिम आले. किती झाले? 95%. आता 95%ला किती आरक्षण आहे? म्हणजे हे पहिलं 50% आणि हे 30%, किती 71%. म्हणजे 95%ला 71% आणि 5%ना 19%. त्यांना जातीचं प्रमाण काढायची गरज नाही, कास्ट व्हेरिफिकेशन करायची गरज नाही, क्रिमिनल सर्टिफिकेट काढायची गरज नाही. त्यांना रान मोकळं आहे. म्हणूनच भागवत मोहन भागवत बोलायला आरक्षण हे विषमता आणण्यापर्यंत राहिलं पाहिजे. हे कळतं आम्हाला? हे कळतं का आम्हाला? हे त्याचं कारण आहे. हे बदलतात पण आम्ही बदलत नाही. ते का बोलले हे सांगत नाही. मोदी बरा आहे हे म्हणाले आम्हाला चव्हाण साहेब. पण चव्हाण साहेब तुम्हाला माहिती आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसची अपॉइंटमेंट करताना 16 जणांची कमिटी होती. 16 जणांची कमिटी होती. त्या 16 जणांच्या कमिटीमध्ये काँग्रेसने एक बिल त्या ठिकाणी नेलं होतं. त्या बिलामध्ये 2 आमचे पॉलिटिकल लोक असणार आणि ते 2 पॉलिटिकल लोक एखादी सिनियरिटी असणारा, प्रामाणिक असणारा जज 14 मेंबर जरी सांगत असले आणि 2 मेंबर जर म्हणत असले ह्याला नाही घ्यायचं तर नाही घेता येणार. हे बिल काँग्रेसने आणलं होतं आणि मोदीनं परवा ते पास केलं. म्हणजे लोकशाहीचे 4 पैकी 1 स्तंभ काढून टाकला मोदीने. ते माहितीये कुणाला? कोणी बोलते त्याच्याबद्दल? म्हणजे न्यायपालिका आमच्या हातात राहणार नाही का? न्यायपालिकेमध्ये त्याच्याचे सदस्य कोण करणार आहे? जे म्हणून जातात त्याचं कायदा बंद केलाय साहेब. मोदीनं कायदा केला त्याचा परवा. आता इथून पुढे ते 2 लोक येतील ना भाजपचे राजकीय, आणि त्याच्यामध्ये 14 जरी सांगितलं याला घ्यायचं आणि ह्यांनी जर सांगितलं ह्यो समतावादी याला घेऊ नका, मधुवादी नाहीये, दोघांनी सांगितलं तर त्या 14 नंतर काहीच चालणार नाही. लक्षात ठेवा. इट इज डेमोक्रेसी. मोदी चांगलाय मग. प्लॅनिंग कमिशन अबलिश करून टाकलं. मोदी चांगलाय. अरे हे नक्की दाखवणारच आहे. आणि मग पर्याय नव्हता म्हणून मतदान भाजपला नाही दिला आम्ही. केल्याचा मोदी आहे म्हणून त्याला दिला आम्ही. पर्याय नव्हता ना, ओबीसीने दिलं. म्हणून राजकीय विश्लेषक आहेत ना, म्हणजे भारतभरावरचे, त्यांनी निष्कर्ष काढला की इथून पुढं ओबीसीला वगळून राजकारण करता येणार. मग आम्हाला उत्तर करावं लागणार का नाही? आता ह्या माध्यमातून तर काय सांगितलेलं आहे की अध्यादेश काढला. अध्यादेश. आता अध्यादेश काढल्यानंतर त्याचा कायदा करण्यासाठी 180 दिवस लागतात. ते 180 दिवस कुठे संपतात? 8 जानेवारी 2015ला संपतात. मराठा आणि मुस्लिमांच्या आरक्षणाचा कायदा करण्याची लास्ट डेट आहे बाउंड्री ती 8 जानेवारी 2015. 8 जानेवारी 2015 पर्यंत जर कायदा केला नाही तर राज्यपालाच्या सहीने काढलेला अध्यादेश आपोआप डिमॉलिश होऊन जातो, रद्द होतो. हे नियम आहे. आणि मग काय अल्टिमेट दिला त्यांनी? कारण काही पुस्तक घ्यायचं माझं, हा अल्टिमेट दिला
ते मुस्लिमाला आणि मराठ्यांना आरक्षण देणार नाही आणि तुमचा आरक्षणाचा कायदा जर करायचा असेल तर आम्हाला मतदान द्या, ही राजकीय साठेमारी ही उघडशीत करायची होती, हा पर्दाफाश करायचा होता म्हणून एक पुस्तक आलं लक्षात तुमच्या. राजकीय साठेमारी. अरे बाबा हे न्यायालयामध्येच टिकत नाही, दंडित झालं न्यायालय. त्या सरकारच्या वकिलाला उत्तर देताना खेळख्या झाले परवा आर्ग्युमेंट मध्ये. आज उद्या निकाल लागेल, आज उद्या त्याचा निकाल लागेल. दुर्दैव असं आहे की आमच्या मनात होतं त्यांना आरक्षण द्यायचं पण बेकायदेशीरित्या आरक्षण दिलं. हे सत्यशुद्ध ओबीसीचं दुर्दैव आहे असं म्हणाला. कारण ते आरक्षण मिळालं पाहिजे होतं, त्यांना कायदेशीर दिलं पाहिजे होतं, पण तसं झालं नाही दुर्दैवाने. म्हणून हा पर्दाफाश त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून करतोय. आणि मित्र हेमंत करकरे आज ज्यांनी त्याला गोळ्या मारल्यात, अभिनव भारताने मारल्यात, हे मुश्रीफने लिहिलेले पुस्तक मुश्रीफ सुद्धा एटीएचा प्रमुखच होता. त्या मुश्रीफनं बुक गिल्ट करकरे हे इंग्रजी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या इंग्रजी पुस्तकामध्ये त्या आयबीनं हेमंत करकरेचा फोन केला, त्याचे पुरावे सुद्धा दिले. हेमंत करकरेच्या 35 मिनिटांमध्ये जे संभाषण होतं वायरलेस वर्ष ते मराठीमध्ये होतं. कसा मराठी बोलतोय, कसाबच्या आलेल्या ग्रुपला हल्ले करणाऱ्याला मराठी बोलता येतं का तिकडच्या पाकिस्तानच्या लोकांना? वायरलेसवर मराठीचं भाषण होतं. हे अभिनव भारताच्या लोकांनी हेमंत करकरेचा फोन केला. ही त्याची बायको सांगत होती कविता करकरे, पण तिला ऐकलं नाही. किती वर्ष झालं हेमंत करकरेचा एक काउंटर होत? आज किती झालं मोदी वर्ष? 4-5 वर्ष झाले. ती ओरडती की माझा हत्या केली त्याच्या लोकांनी, त्याचं बलिदान नाही झालं. इथल्या अभिनव भारताच्या लोकांनी तिची हत्या केली असं म्हणत होती, परंतु तिचा काल बेहमरे झाला. आज तिचा मृत्यू झाला. आज मृत्यू झाला तिचा. आणि मृत्यू झाल्यानंतर त्या कविताचा बॉडी जी आहे ना डोनेट केली आहे. आज तिचा मृत्यू झाला. ब्रेन हॅमरेज झालं तरी हे सरकारला त्या ठिकाणी संवेदना नाहीये का? हेमंत करकरे हेमंत करकरे मुश्रीफच्या लिहिलेल्या पुस्तकाला बंदी का आणली नाही मग यांनी? अरे ती वरून सांगत होती मी माझी फिर्याद घ्या, चौकशी करा. कुणी केलं माझ्या नवऱ्याला फोन? अरे त्या नवऱ्याचा फोन केला त्या हेमंत करकरेने मालेगावच्या बाउन्सपेठ मध्ये जे लॅपटॉप पकडले होते त्या लॅपटॉप मध्ये 32 मिटिंगा इथल्या कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेच्या मग RSS भाजप याच्या सगळ्या विविध ठिकाणी या देशामध्ये झालेल्या त्या व्हिडिओ कॅसेट 400 वर आल्या. आलं लक्षात तुमच्या? म्हणून त्याचा एक काउंटर झाला. अरे हा देश शास्त्राप्रमाणे चालला पाहिजे, संविधानाप्रमाणे जो चालायचा आग्रह करेल त्याला उडवा. अभिनव भारताचा असणारा अल्टिमेट आहे. हा गंभीर बाब आहे लक्षात घ्या. आज कविताचा आज ब्रेन हॅमरेजने मृत्यू होतोय. किती वाईट गोष्ट आहे. तिच्या पती, अरे माझ्या पतीला त्याची पत्नी म्हणते तरी फिर्याद घेतली जात नाही. आमचा देश संविधानाप्रमाणे चालतो का? ना दहात ना फिर्याद. या देशामध्ये फिर्याद घेतली जात नाही, बोललं जात नाही. शास्त्राप्रमाणे काम करणाऱ्या लोकांना अभय दिलं जातं, असून त्रिवेदीला अभय दिलं जातं. देशद्रोही म्हणून कायद्याला दिलं जात नाही. पण सरस्वतीचं चित्र काढलं म्हणून त्या दुसऱ्यांना देश सोडावा लागला. 300-124 हो याच्या देशद्रोहाचा त्याच्यावर खटले भरण्यात आले. काय हे देश कशाप्रमाणे चालतोय? संविधानाप्रमाणे का शास्त्राप्रमाणे चालतोय? आणि आम्ही इथं मोठे मोठे मेळावे म्हणतो, बाबासाहेबांचे आम्ही म्हणजे अनुयायी म्हणतो, बुद्धाचे अनुयायी म्हणतो, परंतु हा देश का चाललाय असं आणि कशामुळे चाललाय? कारण संविधान आणि हिंदू धर्म एका ठिकाणीच लागू शकत नाही. आम्ही आता याचे विश्लेषण करणार नाही. धम्म की लकीर बढ़ाना चाहिए. जब धम्म की लकीर बढ़ेगी ना तो हिंदू धर्म ऑटोमेटिकली निकल जाएगा और ये देश बौद्धमय हो जाएगा. जब ये देश बौद्धमय हो जाएगा ना तो ये भारत देश महासत्ता हो जाएगा. हे सोल्युशन आहे बघा, हे सर्वांचं सोल्युशन आहे. म्हणून आज ही कविता करकरे गेली. मला वाटतं मोहिनी मानून ठेवावं त्याच्यावर श्रद्धांजली बहुत आपण. कारण तिच्या पतीनं म्हणजे शेवटपर्यंत, कारण त्याचे वडील आहेत ना सेक्युलर होते, ते जरी ब्राह्मण जरी असलं ना
पण वडील सेक्युलर होते. सेक्युलर चळवळीमध्ये, सामाजिक चळवळीमध्ये काम करायचे. काय झालं दाभोळकरांचं? का निकाल लागत नाही? का आरोपी त्या ठिकाणी सापडत नाही? का सापडत नाही? आणि जिथं आरोपी नितीन आगेचा खून करणारे आरोपी त्यांना पकडलं जात नाही. अरे कळवा कटीमध्ये त्या ठिकाणी भंगी समाजाचे लोक नगर जिल्ह्यामध्ये आपले 4 पोरं त्याची चार्जशीट पाठवल्या जात नाही. खल्ल्यांची प्रकरणामध्ये बक्षीस दिलं जातं गाडगेबाबांचं त्या खल्ल्यांच्या खेड्याला. आणि इथे हेमंत करकरेंची बायको म्हणत होती, दाभोळकरची मुलगी म्हणते माझ्या बापाचा म्हणजे कुठेतरी लावा निकाल कुठं आरोपी सापडा. तिथं कॅमेरे आहेत, CCTVचे कॅमेरे बसवले, आरोपी सापडत नाही. काय चाललंय या देशामध्ये? फार सिरियसली राहा मित्र, सिरियसली राहिलं पाहिजे. आम्ही अलर्ट राहिला पाहिजे. आमचा शत्रू हा फार बलाढ्य आहे. कुणालाही इथून पुढं कमी समजू नका. तो कुठंतरी बुद्धाच्या देशामध्ये जाऊन आमच्या बंदीचा पाय पडतो म्हणून तो आमचा आहे असं काही समजू नका. असं काही समजू नका. आम्ही खूप भावनिक होतो, का इमोशनल होतो. बाबासाहेबच्या पुतळ्याला वापरून आणि वापतोच कुठेही, पण चिकरणीला चुकत नाही होतो, चुकत नाही ते लोक. म्हणून त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ह्या देशाचा सत्यानाश करायला निघालेले हे लोक, लक्षात ठेवा. त्याला माहित नाही की माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून इथं बहुजनाचा त्या ठिकाणी सत्यानाश त्या ठिकाणी करू लागलेले हे त्याला माहित नाहीये. म्हणून तो आमचा नाही, लक्षात ठेवा. कदापि आमचा होणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी जागृत राहायला पाहिजे. मी विनंती करीन मुलीला की तिचा श्रद्धांजलीचा म्हणजे एक स्त्रीनंच तिचा ठराव मांडावा. आणि ही पहिली म्हणजे महाराष्ट्रातली श्रद्धांजली राहील की आपण वाहतोय एका सत्यशोधक ओबीसी परिषदेत श्रद्धांजली वाहते. आत्म्याला तर आम्ही मानत नाही, आत्म्याला तर मानत नाही, पण तिच्या कुटुंबावर जे दुःख झालेले ते दुःख सहन करण्याची ताकद, नैतिक ताकद तिच्यामध्ये येऊ, एवढं आम्ही त्या ठिकाणी मागणी करूया. आणि श्रद्धांजली